हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू आस विद्यालय. तर आजचा आपला विषय आहे कॉम्प्युटर म्हणजे अर्थातच संगणक. तर आपण ऑलरेडी चॅप्टर स्टार्ट केलेला आहे व्हायरस. ओके, तर मागच्या सेशनमध्ये आपण पाहिलं होतं की व्हायरस म्हणजे काय असतो आणि व्हायरसचे किती टाईपचे प्रकार म्हणजे काय काय प्रकार असतात आणि व्हायरसचे काय काय एक्झाम्पल असतात, बरोबर. तसेच आपण पाहिलेले व्हायरसचा फुल फॉर्म काय असतो. तर काय असतो फुल फॉर्म ऑफ व्हायरस? तर ओके, तर याचं उत्तर मी सेशनच्या एंडला देणार आहे, सो पाहत राहा सेशन. ओके, तर आजचा आपला हा सेशन आहे मोर ऑन व्हायरस. तर व्हायरस बद्दल आणि काही आपण जाणून घेणार आहोत. तर इथे आपण पाहूया आजचे कंटेंट्स काय काय आहेत. कंटेंट्स आहेत संगणक विषाणूचा कसा हल्ला होतो, देन संगणक विषाणूचा प्रसार कसा होतो आणि संगणक विषाणूची चिन्हे कोणती आहेत. ओके, म्हणजेच काय, संगणक विषाणू म्हणजेच आपण त्याला कॉम्प्युटर व्हायरस असे ओळखतो. तर यासाठी कॉम्प्युटर व्हायरस हा आपल्या कॉम्प्युटरवरती हल्ला कसा करतो, म्हणजे कशा प्रकारे अटॅक करतो, आपल्या कॉम्प्युटरमध्ये कशा पद्धतीने घुसतो, ओके, आणि आपल्या कॉम्प्युटरला कसा खराब करतो, हे आपण आज थोडंसं डिस्कस करणार आहोत. तसेच प्रसार कसा होतो, म्हणजेच आपल्या कॉम्प्युटरमध्ये समजा एका फाईलमध्ये व्हायरस आला तर सगळ्या फाईल्समध्ये व्हायरस कसा जातो ते आपण इथे पाहणार आहोत. आणि संगणक विषाणूंची चिन्हे कोणती आहेत, म्हणजे आपल्याला कसं समजणार की आपल्या कॉम्प्युटरमध्ये व्हायरस आहे, बरोबर ना. कारण की कॉम्प्युटरला पाहून तर तुम्हाला समजणार नाही की त्यात व्हायरस आहे की नाही आहे. सो ते पण आपण व्हायरस कसा ओळखणार हे पण आपण चर्चा करणार आहोत. ओके, तर पहिला आपला पॉइंट आहे संगणक विषाणूचा कसा हल्ला होतो. ऍक्च्युली काय असतं, ज्यावेळी एखादा व्हायरस प्रोग्राम, फाईल किंवा डॉक्युमेंटशी यशस्वीरित्या जुळला की परिस्थितीमुळे संगणक किंवा डिव्हाइस त्याचा कोड कार्यान्वित करीत नाही तोपर्यंत व्हायरस सुप्त होईल. म्हणजे काय, म्हणजे तर डॉक्युमेंट बरोबर कम्प्युटरचा जो व्हायरस असतो तो अटॅच होतो आणि त्याच्याबरोबर त्याला डिकोड करण्यासाठी किंवा त्याला नष्ट करण्याआधी तो आपलं काम करून जातो. ओके, तसेच आपल्या संगणकावर व्हायरस येण्यासाठी आपल्याला संक्रमित प्रोग्राम चालवावा लागेल, ज्यामुळे व्हायरस कोड कार्यान्वित होईल. तर ज्यावेळी व्हायरस आपल्या कॉम्प्युटरमध्ये घुसतो त्यावेळी ज्या फाईलमध्ये व्हायरस घुसतो त्या फाईलला जर आपण ओपन केलं तर तो व्हायरस जो आहे तो ऍक्टिव्ह होऊन जातो आणि तो आपलं काम चालू करतो. तसेच जसे एखादी व्हायरस मोठी चिन्हे किंवा लक्षणे न दर्शवता आपल्या संगणकावर सुप्त राहू शकतो. ओके, म्हणजे कॉम्प्युटरवरती व्हायरस आहे पण तो काही ऍक्टिव्हिटी न करता कॉम्प्युटरमध्ये राहू शकतो. तथापि एकदा आपल्या संगणकावर व्हायरस संसर्ग झाल्यास व्हायरस त्याच नेटवर्कवरील इतर संगणकांना संक्रमित करू शकतो. म्हणजे ज्यावेळी व्हायरस एका कॉम्प्युटरमध्ये जर व्हायरसने अटॅक केला आणि समजा त्या कॉम्प्युटरवरती आणि 10-15 कॉम्प्युटर जर ऑलरेडी अटॅच असतील तर काय होतं, ते जेवढे कॉम्प्युटर त्या संगणकाला ज्या एका कॉम्प्युटरला व्हायरस अफेक्टेड कॉम्प्युटरला जर अटॅच असतील तर ते सगळे कॉम्प्युटर अफेक्ट होतात. ओके, संकेत शब्द किंवा डेटा चोरणे, कीस्ट्रोक लॉक करणे, फाईल्स भ्रष्ट करणे, आपले ईमेल संपर्क स्पॅम करणे आणि आपल्या मशीनचा ताबा घेणे ही व्हायरस करू शकणाऱ्या काही विनाशकारी आणि त्रासदायक गोष्टी आहेत. तर व्हायरस असल्यामुळे आपल्या कॉम्प्युटरमध्ये काय काय होतं,
जसे डेटा चोरला जातो, जसा काही कंपनींचा किंवा आपला सुद्धा बराचसा कॉन्फिडेन्शियल डेटा असतो, जसे आपले पासवर्ड्स आहेत, ईमेलचे पासवर्ड्स आहेत, किंवा बँकचे जर ट्रान्सफर केले असतील त्याचे पासवर्ड्स आहेत, ट्रान्झॅक्शन आयडीज आहेत. तर हे सगळं काय होतं, व्हायरस जो आहे तो चोरी करून घेतो आणि तसेच फाईल्सना करप्ट करतो. करप्ट करतो म्हणजे काय, भ्रष्ट करतो. जसं कोणतीही फाईल ओपन होऊन देत नाही, किंवा फाईलमध्ये तुम्हाला जर काही एडिटिंग करायचं असेल, काही काम करायचं असेल, ते तुम्ही करू शकत नाही. ओके, तर हा पण एक व्हायरसचा परिणाम आहे. तर काही व्हायरस हेतू आणि प्रभावितेने चंचल असू शकतात, तर काहींचा गंभीर आणि हानिकारक प्रभाव होऊ शकतो. पूर्ण सिस्टम आपलं करप्ट होऊ शकतं एका व्हायरसनं. म्हणजे पूर्ण कॉम्प्युटर मधले सगळे पार्ट्स, तर ऍक्च्युली व्हायरस कधी हार्डवेअर खराब करत नाही, व्हायरस नुसता सॉफ्टवेअर खराब करतो. तर कोणतेही सॉफ्टवेअर आपले खराब होऊ शकते, तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या परत लोड कराव्या लागू शकतात. तसेच आपल्या महत्त्वाच्या फायली ज्या आहेत त्या डिलीट होऊन जातात. ओके, तर यात डेटा मिटवणं किंवा आपल्या हार्ड डिस्कला कायमचे नुकसान पोहोचवणे समाविष्ट आहे. सर्वात वाईट म्हणजे काही व्हायरस आर्थिक फायदा लक्षात घेऊन डिझाईन केलेले आहेत. म्हणजेच काय, जर आता आजकाल जसं ऑनलाईन पूर्ण ट्रान्झॅक्शन चालतं, ऑनलाईन बँकिंग चालतं, तर त्यासाठी हे जे व्हायरस बरेच जण काय करतात, ते जे डिटेल्स आहेत ते चोरी करण्यासाठी व्हायरस बनवतात, जेणेकरून दुसऱ्यांच्या अकाउंटमधून पैसे आपल्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर व्हावेत. तर ते ऑटोमॅटिकली पासवर्ड्स क्रॅक करतात, ऑनलाईन ट्रान्झॅक्शनचे जेवढे कोड्स आहेत, किंवा ब्रँच डिटेल्स किंवा पर्सनल डिटेल्स, इव्हन काय आपलं सिग्नेचर सुद्धा व्हायरसने आरामात चोरी करू शकतं. ओके, नेक्स्ट आपला पॉइंट आहे संगणक विषाणूचा प्रसार कसा होतो, म्हणजे व्हायरस आपल्या कॉम्प्युटरमध्ये स्प्रेड कसे होतात. तर सतत कनेक्ट केलेल्या जगात आपण संगणक व्हायरसचे अनेक प्रकारे कॉन्ट्रॅक्ट करू शकता. जसे इतरांपेक्षा काही अधिक स्पष्ट आहे, ईमेल आणि मजकूर संदेश संलग्नक, इंटरनेट फाईल अपलोड डाउनलोड आणि सोशल मीडिया घोटाळ्यांच्या दुव्यांद्वारे व्हायरस पसरवले जाऊ शकतात. म्हणजेच काय, जसे समजा आपण इंटरनेटवरून काहीतरी डाउनलोड करतोय, सपोज व्हिडिओज किंवा इमेजेस किंवा कोणतीही फाईल, तर जास्तीत जास्त व्हायरस जे आहेत ते इंटरनेटच्या माध्यमातून स्प्रेड होतात, म्हणजे पूर्ण कॉम्प्युटरमध्ये पसरतात. तसेच समजा आता आपल्याला मेल वगैरे येतात, त्यात अटॅचमेंट असतात, तर बऱ्याचशा अटॅचमेंट उपयोगी असतात, पण त्यातूनही समजा जो तुमचा सेंडर आहे, जो अटॅचमेंट पाठवत आहे, समजा त्याच्या कॉम्प्युटरमध्ये व्हायरस असेल, तर तो सेम व्हायरस त्या अटॅचमेंट तर्फे आपल्या कॉम्प्युटरमध्ये येऊ शकतो. तसेच सेम जसं इव्हन मोबाईलमध्ये सुद्धा व्हॉट्सॲपवरती वगैरे किंवा कोणत्याही सोशल मीडियावरती बरेचसे मेसेज येतात किंवा पिक्चर्स येतात, तर ते जर डाउनलोड केले तर त्यातून व्हायरस येऊ शकतो. ओके, नेक्स्ट जसं कोणतंही मूव्हीचं ॲप असतं, ते जर डाउनलोड केलं समजा आपल्या मोबाईल डिव्हाइस किंवा स्मार्टफोन मोबाईल, तर हे सगळे काय होतात, व्हायरसने खराब होऊ शकतात. तसेच व्हायरस मजेदार प्रतिमा, ग्रीटिंग्स कार्ड्स किंवा ऑडिओ आणि व्हिडिओ फाईल्स यासारख्या सामायिकपणे सामायिक करण्यायोग्य सामग्रीचे संलग्नक म्हणून छुपी लपवू शकतात. म्हणजे यात हिडन फाईल्स असतात, त्या सुद्धा खूप हानिकारक असतात. समजा आपल्याला आपण ज्यावेळी डाउनलोड करतो त्यावेळी आपण एवढं लक्ष देत नाही, पण त्या फाईलमध्ये ऑलरेडी व्हायरस भरलेले असतात आणि त्यामुळे आपला कॉम्प्युटर हँग होऊ शकतो किंवा कॉम्प्युटरची पूर्ण जी सिस्टम आहे ती करप्ट होऊ शकते. नेक्स्ट आहे, व्हायरसशी संपर्क टाळण्यासाठी वेब सर्फ करताना किंवा फाईली डाउनलोड करताना
आणि दुवे किंवा संलग्ने उघडताना खबरदारी घेणे आवश्यक आहे. सुरक्षित राहण्यास मदत करण्यासाठी आपण अपेक्षित नसलेले मजकूर किंवा ईमेल संलग्नक कधीही डाउनलोड करू नका किंवा आपण विश्वास नसलेल्या वेबसाईटवरील फायली सुद्धा डाउनलोड करणं चुकीचं आहे. ओके, जसे समजा आपल्याला मेल्स येतात, तर अनोळख्या माणसाकडनं जर मेल्स आले तर ते खात्री करून त्याच्यानंतरच डाउनलोड करा किंवा ओपन करा. नाहीतर फक्त मेल ओपन केल्यानंतर सुद्धा माहिती चोरी होऊ शकते. ओके, त्यामुळे इंटरनेटचा वापर करताना आपल्याला खूप सावधान राहिलं पाहिजे. तर नेक्स्ट पॉइंट आहे आपला संगणक विषाणूची चिन्हे कोणती आहेत. कसे ओळखायचं की आपल्या कॉम्प्युटरमध्ये व्हायरस आहे. तर संगणक विषाणूचा हल्ला विविध लक्षणे निर्माण करू शकतो. त्यापैकी काही आहेत, जसे वारंवार पॉपअप विंडो. पॉपअप कदाचित असामान्य साईटना भेट देण्यासाठी प्रोत्साहित करतात किंवा अँटीव्हायरस किंवा इतर सॉफ्टवेअर प्रोग्राम्स डाउनलोड करण्यासाठी ते कदाचित आपल्याला उद्युक्त करतात. म्हणजे पॉपअप विंडो जसे आपण मोबाईलमध्ये सुद्धा बरेचसे ॲप वगैरे ओपन करतो. जसे इव्हन चांगले फेमस ॲप ज्यावेळी आपण ओपन करतो तर त्यात बऱ्याचशा पॉपअप विंडो येतात. जसे सपोज जेईई एंट्रन्स साठी इथे क्लिक करा किंवा इथे ऑफर आहे इथे क्लिक करा. तर अशा प्रकारच्या बऱ्याचशा ऑफर्स वगैरे आपण पॉपअप विंडोमध्ये पाहतो. तर त्यावरती जर क्लिक केलं तर त्यात व्हायरस असू शकतो. किंवा बरेचसे असे पॉपअप असतात विंडो की अँटीव्हायरस. हा अँटीव्हायरस जर डाउनलोड केला तर तुमचा मोबाईल किंवा कॉम्प्युटर सगळ्यात जास्त सुरक्षित राहील. तर अशा टाईपमध्ये बरेचसे असे पॉपअप असतात जे आपल्याला भाग पाडतात दुसरीकडे त्या ज्या साईट्स आहेत, चुकीच्या साईट्स आहेत, ज्याने आपला डेटा पूर्ण चोरी होऊ शकतो, ज्यात व्हायरस आहेत, त्या साईटला आपल्याला भाग पाडतात ओपन करायला. ओके, तसेच आपल्या मुख्य पृष्ठावर बदल किंवा आपले नेहमीचे मुख्य पृष्ठ उदाहरणार्थ अन्य वेबसाईटवर बदलू शकते. शिवाय आपण ते रिसेट करण्यात अक्षम होऊ शकतो. जसे समजा आपण इंटरनेटचा वेब ब्राउझर उघडला तर जे होम पेज आहे तर ते पूर्णपणे वेगळं असू शकतं. त्यावेळी आपण समजू शकतो की इथे व्हायरस आहे. आणि जर समजा ते होम पेज तुम्ही चेंज करू शकला नाही तर हमखास तुमच्या कॉम्प्युटरमध्ये व्हायरस आहे. ओके, तर बऱ्याचशा गोष्टी आपण चेंज करू शकत नाही, तर त्यावेळी आपल्याला समजतं की आपल्या कॉम्प्युटरमध्ये व्हायरस आहे. तसेच आपल्या ईमेल खात्यातून मोठ्या प्रमाणात ईमेल पाठवले जातात किंवा गुन्हेगार आपल्या खात्यावर नियंत्रण ठेवू शकतो किंवा दुसऱ्या संक्रमित संगणकावरून आपल्या नावावर ईमेल पाठवू शकतो. जसे आपला ईमेल ॲड्रेस पासवर्ड आपण कुणालाही दिलेला नाही तरी सुद्धा आपल्या ईमेल कडून बऱ्याचशा लोकांना चुकीचे ईमेल जाऊ शकतात. ओके, आणि समजा तुम्हाला दुसऱ्यांनी बोललं की तुमच्या ईमेल वरून मला हा मेल आला, हा चुकीचा मेल आहे किंवा काहीतरी अपराध केलेला आहे, तर तुम्हाला समजू शकेल की तिथे हा व्हायरस आहे. ओके, त्यामुळे इंटरनेट स्पेशली ज्यावेळी तुम्ही यूज करता खूप खूप अलर्ट राहावा. नेक्स्ट, जसे वारंवार अपघात. व्हायरस आपल्या हार्ड ड्राईव्हवर मोठे नुकसान पोहोचवू शकतो. यामुळे आपले डिव्हाइस गोठलेले किंवा क्रॅश होऊ शकते. जशी पूर्ण हार्ड ड्राईव्ह आपली क्रॅश जर झाली तर पूर्ण कॉम्प्युटरचा डेटा आपला नष्ट होतो. हे आपले डिव्हाइस परत येण्यापासून प्रतिबंधित करते. तसेच संगणकाची कार्यक्षमता हळूवारपणे कमी करते. म्हणजेच बऱ्याच वेळी कॉम्प्युटर आपला हँग व्हायला सुरुवात होते. तर कोणत्याही गोष्टी प्रक्रियेची जी गती असते अचानक बदलते. बऱ्याच वेळा फास्ट सुद्धा होते, म्हणजे अपेक्षापेक्षा जास्त फास्ट होतो कॉम्प्युटर, ज्यात आपण काहीच काम करू शकत नाही किंवा खूपच स्लो होतो, खूपच हँग होतो. देन आपण संगणक चालू करता तेव्हा प्रारंभ होणारे अज्ञात प्रोग्राम. ज्यावेळी आपण कॉम्प्युटर चालू करतो
त्यावेळी बरेचसे असे प्रोग्राम येतात जे चुकीचे असतात आणि त्यात व्हायरस असू शकतात आणि आपल्या संगणकाच्या सक्रिय अनुप्रयोगांची सूची तपासून आपल्या लक्षात येऊ शकते. ओके. देन संकेत शब्द बदलण्यासारख्या असामान्य क्रियाकलाप हे आपल्या संगणकावर लॉग इन करण्यापासून प्रतिबंधित करते. म्हणजे काय? आपण ज्यावेळी संगणकावर लॉग इन करतो त्यावेळी लॉग इन करू शकत नाही. जर आपल्या कॉम्प्युटरमध्ये व्हायरस असेल तर आपण कॉम्प्युटर ओपन सुद्धा करू शकत नाही. तर असे बऱ्याच प्रकारे आपण आपल्याला समजून येईल की व्हायरस आहे आपल्या कॉम्प्युटरमध्ये. तर आज आपण काय शिकलो? आज आपण पाहिलं की कशा वेगवेगळ्या पद्धतीने व्हायरस जे आहेत ते आपल्या कॉम्प्युटरवर एंट्री करतात, तसेच पसरतात आणि कॉम्प्युटरचा डेटा पूर्णपणे खराब करतात. ओके. तर माझा प्रश्न होता, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ व्हायरस? व्हायरसचा फुल फॉर्म काय आहे? बरोबर, व्हायटल इन्फॉर्मेशन रिसोर्सेस अंडर सीज. ओके. चला तर भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. थँक यू. हॅव अ नाईस डे.